नमस्कार. सर्वात प्रथम तुमची ओळख करून द्या. नमस्कार, मी राहुल सुदेव खडतरे, राहणार हिंगणी, तालुका मान, जिल्हा सातारा. फार्मचं नाव सांगा. खडतरे पाटील गोट फार्म हिंगणी. आता किती शेळ्या आहेत तुमच्याकडे? आता सध्या माझ्या लहान मोठे 100 शेळ्या आहेत. मोठ्या 50 आहेत आणि लहान पिल्ली 50 आहेत आपल्याकडे सध्या. कुठल्या जातीच्या शेळ्या आहेत? आपल्याकडे उस्मानाबादी जातीच्या शेळ्या आहेत आपल्याकडे, आणि प्युअर बिटल जातीचं आपल्याकडे ब्रीडर आहे आपल्याकडे सध्या. आता ब्रीडर किती, एकच आहे का? हा, ब्रीडर एकच आहे आपल्याकडे, एकच. बरं, तुम्ही ह्या क्षेत्राकडे वळला कसं काय, म्हणजे काय कसं काय? या क्षेत्रामध्ये आपण शेतकरी कुटुंबातले असल्यामुळे आपल्याला लहानपणापासून आपल्या जनावरांची आवड, त्यातून आपण 2005 साली आपण एक लहान पाटी विकत घेतली आपण, आणि त्याचीच वाढवत आपल्या जवळ आता लहान मोठी 100 झाली आपल्याकडे आता. म्हणजे तुम्ही एक शेळी असं नाही, विकत घेतलीच नाही आपण. सर्व जी शेळ्या आहेत आपल्या सर्व आपण घरीच तयार केले आपण. आता या शेळ्यांचं नियोजन कसं असते सकाळपासून मला सांगा. सकाळ आपण उठल्या म्हणजे प्रथम शेडमध्ये जातो. शेडमध्ये गेल्यानंतर आपण त्याची लेंड्याची साफसफाई आपण सर्व करतो. नंतर त्याला खाय टाकतो. कोणाला मका पेंड, वेलेला पेंड मका टाकायची, गाभणला मका टाकायची, पिल्लासनी काय ज्वारी गहू म्हणा असं टाकून आपण त्यांचं नंतर लहान पिल्ले पाजून घेतो आपण, आणि एक वैरण टाकायची कापून, झालं पाणी ठेवलं काम झालं त्यांचं. नंतर एक दुपार 2च्या टायमाला एकदा वैरण टाकायची, नंतर संध्याकाळच मग हाई सकाळ जसं केलं तसं संध्याकाळच बघायचं. याला चारा काय काय असतो? चारा आपल्याकडे याला बघा, आता मोठ्या शेळ्यांसाठी म्हणजे मकाची वैरण आहे, ज्वारीची वैरण आहे, आणि घास आहे आपल्याकडे आता. आणि लहान पिलांना म्हणाल तर तुम्ही शेवरी, तुती याची लागवड केली आपण त्यांना आता. तुमची शेती किती आहे, म्हणजे घरचा चारा असतो का? हा, सर्व आम्ही घरचाच तयार करतो आम्ही. शेती आमची जवळजवळ 12 एकर शेती आहे. आम्ही दोघं भाऊ आहे. आम्ही दोघं भाऊ म्हणजे शेती सगळी हँडल करतो आम्ही. बाहेरनं असा विकत वगैरे घ्यायची कधी गरज पडते का? बुसकट वगैरे तुम्ही विकत घेता शेळ्यांसाठी? बुसकड आपण तुरीचं बुसकड फक्त आपण विकत घेतो आपण शेळ्यांसाठी. ती पावसाळ्यात आपण जेव्हा शेळ्या ओलं खात नाहीत त्या टायमाला आपण ते तुरीचं बुसकड आपण त्यांना टाकतो खायला. आता तुम्ही बिटलचं ब्रीडिंग साठी बोकड ठेवलंय, बरोबर? तुम्ही बिटलच का निवडलं? म्हणजे आता बिटल जात आहे कशी आहे माहितीये का, याची वजन वाढ चांगल्या प्रमाणात आहे, चांगल्या म्हणजे वजन वाढ ह्याची फास्ट आहे. आपली देशी जर बोकड जवळजवळ 3 महिन्याचं झालं तर त्याचे 10 ते 15 किलो त्याचं वजन होतं. पण बिटलचं कसं आहे, 3 महिन्यामध्ये 20 किलो पर्यंत त्याचं वजन वाढ होते आपल्याला. त्याच्यामुळे आपण यांना उस्मानाबादी शेळ्याला आपण बिटल क्रॉस केलंय. त्याच्यामुळे आपल्याला वजन वाढून मिळेल त्यांची चांगली, आणि पाठी सुद्धा आपल्या म्हणजे चांगल्या पडते त्या पाठी यापासून आपल्याला म्हणजे 2 ह्याच्यामध्ये काम करता येतं. एक ब्रीडिंग मार्केटमध्ये आपण काम करतो, आणि एक कटिंग मार्केट आपण चालवतो. कटिंग मार्केटसाठी आपली बोकड विक्री होतात, आणि म्हणजे पाळासाठी पाठी घेऊन जातात आपल्याला माणसं. चांगल्या प्रतीच्या पाठी असल्यामुळं ते बी पाठी आपल्याला जाते. ह्याची आता विक्री कशा प्रकारे होते? विक्री आपण किलोवरती करतो. विक्री आपण याची पाटी आपण 450 ते 500 म्हणजे क्वालिटी बघून आपण त्याची विक्री करतो पाटींची. आणि बोकड 450 ते 450 रुपये आपण बोकडाची विक्री करतो आपण. मग आता ही तुम्ही मार्केटला नेता का असं घरनच हे करता? नाही, मार्केटला शक्यतो जातच नाही आम्ही. विक्री सगळं आता ऑनलाईनच आमची विक्री होते. फेसबुकवर, व्हॉट्सअपवर ही पाटींची विक्री होती. आणि बोकड काय आमच्या आसपास गाववाल्यासनी माहिती आहे की बाबा इथं बोकड मिळतं या. बाजारला जाण्याकरता 4-2 रुपये महाग होईना, पण इथं आपलं बोकड मिळतं या, आणि चांगल्या क्वालिटीचं बोकड मिळते म्हणून आमच्यापासून बोकड येऊन किलोवरती घेऊन जातात. आता याला पाण्याचं नियोजन कसं आहे? पाणी ह्यांना आपण म्हणजे टपामध्ये पाणी रोज स्वच्छ पाणी ठेवतो, आणि त्या पाण्यामध्ये आपण मकाचा बारडा म्हणा, पेंड म्हणा, किंवा मीठ म्हणा, मिनरल मिक्सर टाकून आपण त्याला पाणी ठेवतो. त्याच्यामुळे ते पाणी म्हणजे वास न मारता ती पाणी पिते चांगल्या पद्धतीनं. आता मला सांगा, 100 शेळ्या तुमच्या लहान मोठ्या धरल्या तर 100 शेळ्या तुमच्या, तर ही एखादी शेळी आजारी पडली तर त्याची तुम्ही काळजी कशा प्रकारे घेता? कसं आहे, आपल्याला याच्यामध्ये आपला अनुभव आलाय. आपण लहानपणापासून म्हणजे 2005 मध्ये घेतल्यामुळं मला अनुभव आहे की शेळी बाबा कुठली आजारी पडली, कुठल्याला कोण फुगलंय, कोणाचं पोट फुगलंय, कोणाला ताप आला या, हे आम्हाला म्हणजे माहिती झाली. त्याच्यामुळे होतं आमच्याकडे औषध असते ती, आम्ही त्याला पोट फुगेला औषध देऊन टाकतो. आम्ही तापावलं औषध आपल्याला माहिती झाली आपल्याला, तर बाबा
हिला काय झालं या ते आम्ही देऊन टाकतो. आणि समजा आपल्याला जमत नसलं तर मग आपलं डॉक्टरला बोलून आपण त्याचे उपचार करतो आपण. नक्कीच. तुम्ही म्हणजे पण शक्यतो शेळ्या म्हणजे आजारी पडत नाहीत. त्यांना खायला पियाला जर चांगलं असलं तर शेळ्या जास्त करून आजारी पडतच नाहीत. आणि त्यात तुम्ही हे पण देत नाही, मुरघास पण देत नाही? नाही मुरघास आपण म्हणजे देतच नाही. 70-80% तर आपण मुरघास देतच नाही. 10-20% आपलं कसं होतं, जेव्हा आपल्याला एखादं रान मोकळं करायचं आपल्याला त्या टायमाला आपण वैरण तुडतून बॅगेत भरतो. पण आम्ही त्याचं 21 दिवस वाट बघत नाही मुरघास करायची. ती आज भरलं का आजच्याच चालू करतो आम्ही ती, म्हणजे घालायला लगेच. म्हणजे एकंदरीत शेळ्यांना तुमच्या एकदम फ्रेश फ्रेश चारा जातोय. आता हा झाला तुमचा शेळ्यांचा विषय. तुमची शेती पण आहे, साधारण किती एकर शेती? शेती जवळजवळ आमची 12 एकर शेती आहे बघा. शेतीमध्ये आता काय काय पिकं घेतलीत तुम्ही? शेतीमध्ये आता बघा आमचे वांगे आहेत, फ्लावर आहे, ऊस आहे, कांदा बी केला आहे. अशी सर्व पिकं आपण घेतली त्या शेतीमध्ये. वांगी आता तुमची चालू आहे ती किती आहे साधारण वांग जवळजवळ आता एक मोठा प्लॉट आहे ते 1/2 एकरच आहे. आणि नंतर एक 12-13 गुंठ एक 2.5-3 महिने झाले लावून. आणि आता एक लहान बी लावला, एक 15-20 झालं ते एक 1/2 एकर वांगी लावली ती. म्हणजे आमचं 12 महिने आमचं वांग चालू असतं. वांगण फ्लावर आमचं 12 महिने चालू असतं आमचं. आणि आता तुम्ही मार्केटला त्याचं नियोजन कसं असतंय वांग्याचं? आता सध्या हार्वेस्टिंग चालू आहे तुमचं? चालू आहे आमची. मार्केटला म्हणजे कसं आहे, आपण स्वतःच मार्केट आपण विकतो वांगे. आपल्या मोठ्या मार्केट जिकडे दर असेल, कराड म्हणा, सातारा म्हणा, पंढरपूर, अकलूज, जे आसपासची आपली मार्केट आहे ती आपण आधी चौकशी करतो. दर बाबा कुठल्या मार्केटला जास्त आहे, आपण स्वतःची गाडी असल्यामुळे आपण त्या मार्केटला आपण जातो. आता कसं चालू आहे वांगा आणि कुठल्या मार्केटला? आणि तुमची स्वतःची गाडी पण आहे, तुम्ही स्वतः त्या शेतीवरतीच ही केलेली आहे? सर्व जे आहे ते सर्व आमचं शेतीवरील शेळी पालनावर. आम्हीच म्हणजे बाहेर नोकरीला कोणी नाही. आम्ही दोघं भाऊ आहे. मी घरचं बघतो आणि तो म्हणजे माळव तोडून म्हणजे नेणे ते त्याच्याकडे सर्व ते बघतो ते बाकीचं. आता एकंदरीत तुमचं सगळं शेतीचं उत्पन्न, वार्षिक उत्पन्न किती निघतंय? वार्षिक उत्पन्न तरी आमचं 15 ते 20 लाख रुपये आमचं उत्पन्न आहे वार्षिक. एक महिना काठी आम्ही नाही 1 लाख ते 1.5 लाख रुपये आम्ही भाऊ म्हणजे कमवतो आम्ही. सर्व ही कमाई आमची ती शेतीत आणि शेळ्यातनच, याच्यातून आमची कमाई सर्व. आणि ते झालं. आता एकंदरीत सगळा विषय झाला. आपल्याला शेळीपासून फक्त किती उत्पन्न भेटतंय? म्हणजे माझं शेळीपासून एक नाही वर्षाकाठी 7 ते 8 लाख आपलं उत्पन्न याच्यापासून मिळतं आपलं. फक्त म्हणजे पाटीची आणि बोकडांची विक्री करून आपल्याला उत्पन्न मिळतं आपल्याला. आता तुम्ही जी ही जात शेळीची निवडली, कशी बघून घेतली पाहिजे शेळी नवीन शेतकऱ्यानं, काय सांगता? नवीन शेतकऱ्यानं म्हणजे कसं, त्याच्या म्हणजे आसपास जो घेणार आहे त्याच्या आसपास जी मार्केटमध्ये चालती जात कोणती चालती, देशी चालती का कुठली जात चालती, त्यानं बघूनच घ्यायचं. आणि घेताना त्यानं सुरुवात पाटीपासूनच करावी. त्यानं शेळीची म्हणजे मोठ्या शेळीपासून करूच नाही. त्यानं एक लहान 10 पाटी आणि एक बोकडापासून त्यानं सुरुवात करावी, म्हणजे त्याचा अनुभव बी वाढेल आणि त्या शेळीपालनाची त्याला माहितीही कळेल. आता बरेच शेतकरी ह्याच्यामध्ये शेळी पालनामध्ये उतरतात आणि फेल होतात. तर काय कशामुळे काय असतंय म्हणजे असं की जेणेकरून ते करू नये त्या शेतकऱ्यांनी, काय सांगतात? शेतकऱ्याला कसं माहितीये का, त्यांना एक पिकवता आलं पाहिजे आणि विकता आलं पाहिजे, तेव्हा ती शेळी पालन असतं. करड म्हणजे तुम्ही लहानाची मोठी कोणी करतं, पण ती विकता आली पाहिजे. ती पुढं आपण बाजारामध्ये गेलो याचा किती म्हणजे किंमत होईल, प्राइस होईल ही त्याला कळली पाहिजे. ते जर 10,000 जर करडू ते जर 7 आणि 8,000 विकलं तर त्याला ते परवडणार नाही. त्याच्यामुळे तो शेळीपालन बंद करून टाकणार. आणि लहान असताना सुद्धा त्या शेळीपालनामध्ये अडचणी आहेत की बाबा लहान पिल्लाला म्हणजे काय त्याला आजार आहे का कुठला, त्याला दूध जास्त झालंय का, त्याला ताप आहे हे बघितलं पाहिजे. लहान पिल्लाचं कसं असतं माहितीये का, एक आजारी पडलं समजा त्याला दूध जास्त झालं, ते पिल्लू लयत 1 ते 2 दिवस जगतं. तर नाही दूध पिल्लं नाही जर लक्ष दिलं तर ते मरून जातं. ही काळजी घेतली पाहिजे. आणि बंद व्हायचं कारण म्हणजे हेच कारण आहे की त्याला जमत नाही. तुम्ही ह्या शेळ्यांसाठी शेडची रचना कधी जरा ती वेगळ्या पद्धतीत शेड केलं, तुम्ही काय सांगता? ते शेड म्हणजे कसं केलंय माहितीये का, शेड म्हणजे त्यांना बाहेर ऊनी पाहिजे आणि त्याला निवारा पाहिजे. उन्हाचं ती शेळ्या आजाम बसतात आणि जेव्हा थंडी असेल तेव्हा ते उन्हाळ्यात बाहेर बसतात. तर काही लोक काय करतात, शेड बनवतात आणि त्याला त्याच्या भोवतणी जाळे मारतात. त्याच्यामुळे काय होतं, शेळीला ऊन मिळत नाही. सर्व तिला म्हणजे तिच्या मनाप्रमाणे उन्हात बसता आलं पाहिजे, सावलीला गेली पाहिजे, तिच्या मनानं जाऊन दावणीनं वैरण खाल्ली पाहिजे, पाणी पिली पाहिजे, म्हणजे शेळी मुक्त झाली पाहिजे.
तर ती शेळी म्हणजे निरोगी राहते. आता तुमचं शेड ही किती बाय कितीचं शेड आहे आणि ह्याची रचना कशी आहे, आतमध्ये काय काय सिस्टम तुम्ही केलं? शेड जवळजवळ बघा आता हे माझं एक 50 बाय 22चा म्हणजे पत्र आहे आणि नंतर एक 30-40 फूट वाढवून असं मी जाळी मारली त्याला. आणि त्याच्यामध्ये आत गावाने आहेत, गावांमध्ये वैरण टाकायची ती लागतील तेव्हा ती खाणार, पाणी बी ठेवले टपामध्ये ती पिणार पाणी जाऊन. एकंदरीत ह्या शेडला तुम्हाला किती खर्च आला? खर्च कसं टप्प्याटप्प्याने बनवत गेलो आपण, त्यामुळे खर्च काय तर जास्त आला ना, 1-2-3 लाख रुपये सर्व शेड आमचं गेलं. यातलंच उत्पन्न घेऊन आपण मोरू शेड वाढवत गेलो आपण टप्प्याटप्प्याने. सुरुवातीला तुम्ही ज्यावेळेस शेळी हे केलं होतं त्यावेळेस तुम्ही काय पहिल्यांदा शेड बांधलं नाही? तेव्हा शेड नव्हतं, तेव्हा आपलं साधं होतं, एक 10 बाय 10ची जाळी होती त्याच्यावर आपलं किंवा म्हणजे नारळाची ठप्पी टाकून आपण एक शेड बनवलं होतं. त्यातूनच आता आपण हे मोठी शेड बनवून चाललोय आपण. आता काय टार्गेट आहे का तुमचं की शेळी पालन एवढ्यापर्यंत न्यायचंय, वाढवायचं आहे? टार्गेट आहे ना आपलं. टार्गेट आता जवळजवळ एक 150 शेळी मोठी आपलं टार्गेट आहे सध्या, आपण बनवणार आपण तेवढं. त्या पद्धतीने आता म्हणजे शेडचं काम करणारच आहे. एक अजून 5-6 महिन्यात आपण शेडचं म्हणजे काम करायचं आहे आपल्याला. आणि तुम्ही ह्याच्यावरती आतापर्यंत काय काय करत आला ह्या उत्पन्न घेऊन? नाही, शेळी पालनावरती आणि आपल्या शेतीवरती आपण जवळजवळ आता एक ट्रॅक्टर घेतलाय, आपण गाडी आहे, आपलं जवळजवळ 12 एकर रान आपण डेव्हलप केलं. या मान तालुका म्हणल्यावर सगळं खडकाळ भाग आहे, तर आपण त्याची म्हणजे लेवल करून, डोंगराळ भाग असल्यामुळे उतार असल्यामुळे आम्ही त्याची लेवल पट्ट्या पाडून, एकरच्या पट्ट्या पाडून त्यामध्ये तळ्यात आणून गाळ भरलाय आपण. आणि आता एक बंगला बांधाय काढला, एक 30-35 लाखाचा बंगला बांधाय काढलाय अजून आम्ही. आणि शेतीसाठी पाण्याचं कशा प्रकारे नियोजन? पाण्यासाठी आम्ही शेततलाव तयार केला आम्ही. त्याच्यावरती विहीर आहेत, विहीर आणि 2 बोर आहेत. त्यातून पाणी सर्व शेताला सोडतून, शेतातून सर्व 12 एकर शेताला आमचं म्हणजे पाणी जातं पाईपलाईन द्वारे आपलं. आणि सर्व शेतीला आमचं ड्रीप आहे, ड्रीपवर सर्व आमची शेती आहे. त्यामुळे काय होतं, वेळही वाचतो आणि पाण्याची म्हणजे पाणी जास्त लागत नाही ड्रीपद्वारे. 1-2 तास जर आपण एकरामध्ये पाणी सोडलं तर आपलं ते रान भिजून जातं, आपलं पाण्याचं वेस्टेज होत नाही. जर आता तुमच्या ह्या शेळी पालनाच्या ह्याच्यातून जर कोणाला पाहिजे असतील, शेळ्या पाहिजे असतील किंवा पाटी पाहिजे असतील, बोकड पाहिजे असतील, तर तुम्ही आता कशा प्रकारे त्याचं हे करताय? नाही, आमच्याकडून पाटीन बोकड मिळतात, पण ते किलोवर मिळतात आमच्याकडे, म्हणजे विक्री करतोच आम्ही त्याची. बोकडांची आणि पाटींची विक्री असते आमच्याकडून. आणि तुम्हाला जर आता आपण तुमचा नंबर मेन्शन करूया, आपण तुम्हाला कॉलिंग करून चालतं. ठीक आहे नंबर. अडकवायचं म्हणजे काय विषय आहे याच्यामुळे? काय होते माहितीये का, आमचं जे पिल्लं पाच आहे, काय लोक काय करतात, एक शेळीला पिल्लं सोडून पाचतात किंवा आमचा ताप असतोय. आता मी सर्व जवळजवळ 12-13 शेळ्या एकदम अडकवली आणि त्याची पिलं सोडणार आम्ही. तर तुम्ही सोडताना सुद्धा बघू शकता आम्ही कशा पद्धतीने सोडतोय पिलं आम्ही. ती पिलं सोडली की ती मनाने त्या आईपाशी जाणार, त्यांची आईपाशी जाणार. एक आम्ही 10 ते 15 मिनिटात आम्ही सर्व 30 पिलं पाचतो. हे महत्वाचं शेळी पाळायला कळलं पाहिजे की बाबा वेळेची बचत कशी करायची हे शिकलं पाहिजे. जास्त शेळ्या असल्यानंतर जास्त शेळी असल्यानं कसं एक पाजणं, एक पिलू पाज कमीत कमी 1-2 ते 3 मिनिट लागतात. तीच आम्ही सर्व एकदम अडकून का नाही, आम्ही 5 ते 10 मिनिटात सर्व शेळ्या पिले पाजतो आम्ही. ही आता क्रॉस बेटर झालेलं आपलं उस्मानाबादी शेळी, आपलं क्रॉस मध्ये झालेली क्रॉस बेटरचं पिळू आपल्याकडे आहे. तर सध्या याचं वजन जवळ 12-13 किलोचं वजन आहे आणि वय बघाल तर 1.25 महिना वय आहे याचं. मग रिझल्ट म्हणजे क्रॉसिंगवर काम करण्याचा हाच रिझल्ट आहे आपला, की वजन वाढ जास्त मिळते. त्याच जागेला आपण जर उस्मानाबादी शेळी जर उस्मानाबादी बोकड आपण धावलं असतं तर ते 5 ते 6 किलोचं वजन झालं असतं. म्हणजे वजन वाढ आपल्याला कुठेतरी चांगली मिळते, म्हणून आपण या क्षेत्रावर उतरलोय आपण. हे आमचा वांग्याचा प्लॉट आहे, जवळजवळ 1.25 एकर वांगे सुद्धा आमच्या. आता कुठलं वांग लावलं? ही त्रिशूळ जात आहे वांग्याची, म्हणजे त्रिशूळ व्हरायटी आहे वांग्याची. त्रिशूळ आम्ही वांग्याचं म्हणजे तोडायचा नाही, 3 दिवसात एकदा तोडा करतो आम्ही. आठवड्यात न्यायचं म्हणजे 2 वेळा हार्वेस्टिंग होती. जवळजवळ आम्हाला एका तोड्याला 25 ते 30 कॅरेट वांगी निघते ती. आणि त्याचा आता सध्या बाजार भाव म्हणजे एक 30 ते 40 रुपये किलो भाव आहे सध्या आता वांग्याला. आता सरासरी उत्पन्न काय आहे तुमचं वांग्यात? तरी आम्हाला याच्यामध्ये आठवड्यामध्ये का नाही एक 30 ते 40 रुपये आम्हाला वांग्यातून मिळतं, आम्हाला नफा मिळतो आम्हाला. बरोबर आहे. हे किती दिवसात म्हणजे तयार होते? म्हणजे हे रोप लावल्यापासून का ना एक 2 महिन्यात वांगी सुरू होते ती, रोप लावून गेलं. बरोबर आहे. हे सगळं दिसतंय आपलं सगळं वांग आपला आहे. हा मोठा प्लॉट आहे आणि नंतर आता लावलेला 2-2.5 महिने झाले प्लॉट लावून, आता लहान प्लॉट आहे.
साधारणपणे किती दिवस ही वांग्याचा प्लॉट चालतो एकदा लावल्यानंतर? तसा 1 वर्ष चालतो वांग्याचा प्लॉट. हा. पण मी 8 ते 9 महिन्यापर्यंत आम्ही 9-10 महिने आम्ही फक्त चुतून परत नंतर काढून टाकतो आम्ही. आणि तुम्ही ही जी वांगी लावताय ती वांगी तुम्ही पहिल्यापासून लावताय, पहिल्यापासूनच ही वांग्याच हे घेताय, काय सांगता त्याच्याविषयी? नाही म्हणजे वडिलापासूनच म्हणजे आम्ही वांगी लावतो आम्ही. आणि वांग्याचं पीक कसंही म्हणजे जास्त दिवस टिकतं ना. एक 8 ते 9 महिने म्हणजे फळ चालतं याला, म्हणून आपलं वांगी लावतो. ही फ्लावर आहे आमचा, याची व्हरायटी आहे टेट्रीज. ही कमीत कमी 3 महिन्यामध्ये याची म्हणजे हार्वेस्टिंग होती. आता याचं वय जवळजवळ 2 महिने आहे, अजून 1 महिन्यानंतर निघेल आता हार्वेस्टिंग होईल याची. आता हे जवळजवळ 6 गुंठ रान आहे, याच्यामध्ये आम्ही 2 म्हणजे एका बेडवरती 2 रोपं लावल्यामुळे जवळजवळ 3,500 रुपये आमच्या बसले. त्याला आता तुम्ही काय फवारणी वगैरे कसं असते? फवारणी असते ना, 1500 एकदा कीटकनाशक फक्त आपण फवारणी करतो आपण. आणि आल्यानंतर कुठल्या मार्केटला जाता आणि कसं? मार्केट म्हणजे जिकडे दर असेल भेटेल तिकडे आम्ही मार्केट नेतो. स्वतःची गाडी असल्यामुळे आम्हाला ते म्हणजे सरासरी किती भाव भेटतो म्हणजे? भाव याचा किलोला 20 ते 25, कधी 30-40 रुपये असा भाव बसतो आपल्याला. किती दिवसात येत आहे? 3 महिन्याची व्हरायटी आहे सध्या ही. 3 महिन्यामध्ये 3 महिने तुम्हाला डायरेक्ट हार्वेस्टिंगला आहे? हार्वेस्टिंग येते. ही सर्व जी पिकं घेतो ते आम्ही सर्व म्हणजे ड्रीप वरतीच पिकं असतात आमची. आणि पाण्याचा सोर्स म्हणाल तरी आम्ही शेततलाव बांधलाय. शेततलावामध्ये सायपन चालू करून आपले भिजवतो आम्ही सगळं ड्रीपद्वारेच, म्हणजे याला पाणी असतं. तुम्ही वांग्याला पण वांग्याला सर्व पिकं जी आहेत आमची सर्व ड्रीप वरतीच आहे. आपण आंबा लागवड केली, केशर हापूस म्हणून जात आहे व्हरायटी आंब्यांची. आपल्याला म्हणजे घरगुती खायसाठी आपण खास लावले ती झाडं सर्व आपण. ही किती आहे साधारण झाड? साधारण 100 झाड आहेत आता सध्या. आणि याच्यामध्ये आपण आंतरपीक म्हणून का ना, ही तुती लावली आहे. तुती आपल्या शेळ्यांसाठी खाद्य म्हणून आपलं तुती लावली आपण. यात राहिलेल्या जागेत आपण याचा वापर केला. आपण याचा काय काय आंबा आहे, रामफळ आहे, परत सीताफळ आहे, मोसंबी आहे आपल्याकडे, जांभूळ लावला आहे. जी जी शक्य होईल ते आपण झाडे सर्व इथे लावलेत आपल्यासाठी, आपल्याला खास आपल्या घरगुती खाण्यासाठी. आणि ह्याला पण ड्रिप सिस्टम केले? नाही, सर्व आमचं जे आहे आता मान तालुका म्हणलं का 12 दुष्काळ भाग, त्याच्यामुळे ड्रिप म्हणजे ड्रिपवर सगळं आमची पीक आहेत सर्व. वांगी, फ्लावर जे काय पीक आहे ते सर्व आमच्या ड्रिपवर येते. आपला शेततलाव जवळजवळ 1.25 एकर रानामध्ये आपण शेततलाव बनवलाय आपण. खाली म्हणजे तळामध्ये 100चे म्हणजे, आणि जी पाण्याची खोली म्हणाल तर जवळ 25 फूट पाणी आहे खोलीची. रुंदीला किती? रुंदी खाली 100 बाय 100, वर 160 बाय 160 आहे रुंदी. आता हे किती दिवसात म्हणजे कंट भरतो? भरायला मग याचा आम्ही फक्त वापर फक्त उन्हाळ्यातच करतो आम्ही. जेव्हा पाण्याची आपल्याला कमतरता पडेल उन्हाळ्यामध्ये, तेव्हा आपण या तळ्याचा आपण उपयोग करतो पिकासाठी. तोपर्यंत तुमचं पाणी कुठनं चालू असतं? पाणी आपलं आहे ना, विहीर आहेत, बोर आहेत खाली, त्याचा आपण पावसाळ्यात हिवाळ्यात आपण त्याचा उपयोग करतो. उन्हाळ्यामध्ये पाणी सर्वात कमी येतं, त्या टायमाला आपण याचा उपयोग करतो. हे आपलं पहिलं जुनं घर. आणि आपण शेळी पालनाच्या आणि आपल्या शेतीच्या म्हणजे ह्याच्यावर आता जवळजवळ 35-40 लाखाचा आपण बंगला आपण 2 मजली बांधा आपण काढलाय सध्या आता.